नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या ईशाज किचन रेसिपी इन मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत झटपट होणारी, खमंग, खुसखुशीत आणि सर्वांना आवडणारी अशी हादग्याच्या फुलांची भजी। बघा, यासाठी लागणारे साहित्य: बेसन पीठ, हादग्याच्या फुलांची फुलाशी निवडून त्यांची एक एक पाकळी आपण करून घेतलेली आहे। थोडा सोडा, चवीनुसार चटणी, हळद, चवीनुसार मीठ, थोड्या ओवा। बघा, आपण आता या ठिकाणी पिठामध्ये थोडा ओवा टाकतोय, चवीनुसार चटणी, थोडी हळद, चवीनुसार मीठ आणि थोडासा सोडा या ठिकाणी आपण टाकलेला आहे। आता हे आपण पाणी टाकून भिजवून घेऊ। हे बघा, या पिठामध्ये आपल्याला कांदे, कोथिंबीर, मिरची असं काहीच टाकायचं नाही, प्लेन पीठ भिजायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ तयार झालेलं आहे। फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही। हे पीठ तयार झालं की आपण फुलांची ती एक एक पाकळी घेणार आहोत, ते पिठामध्ये बुडवणार आहोत आणि आधीच आपण तेल तापवायला ठेवलेलं होतं, त्याच्यात आपण आता ती टाकणार आहोत। या ठिकाणी तेल तापलेलं आहे आणि आता आपल्याला फुलांच्या त्या पाकळ्या पाण्यात धुवून घ्यायच्या आहे आणि एक एक पाकळी आपण त्यात पिठामध्ये टाकू आणि नंतर ती आपण तेलामध्ये तळण्यासाठी टाकणार आहोत। हे बघा, आता ही एक एक पाकळी अशी पिठामध्ये बुडवून आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे। ही भजी अत्यंत चविष्ट, खुसखुशीत अशी लागते आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी ही हादग्याची फुलं म्हणजे वरदान आहे। तुम्ही ही भजी नक्की ट्राय करू शकता। बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही भजी थोडी गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। ही एका बाजूने चांगली झाली की आपण ती परतवली आहे आणि दुसऱ्या बाजूला ती आता तळून होते आहे। हे बघा, ही भजी आता पूर्णपणे झालेली आहे आणि आता ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता खाण्यासाठी तयार झालेली आहे। हे बघा, ही भजी अतिशय छान फुगलेली आहे आणि खुसखुशीत पण झाली आहे। बघा, मधूनही ती पूर्णपणे फुगलेली आहे आणि छान जाळीसुद्धा तिला पडलेली आहे। आता आपण तिला टेस्ट करून बघू। खूप छान झाली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक देखील करा। धन्यवाद।